नमस्कार. श्री रामभुजंग प्रयात स्तोत्राच्या 25 ते 29 या श्लोकांचं चिंतन या भागामध्ये आपण करणार आहोत. 25वा श्लोक म्हणूया. असिंधु प्रकोपैरवंद्य प्रतापैरबंधु प्रयाणैरमन्दस्मिताढ्यैः अदंड प्रवासैरखंड प्रबोधैररामाभिधेयैरलंदैवतैर्नः. या श्लोकामध्ये रामायणातल्या त्या प्रसंगाचा संदर्भ आहे, ज्यावेळी रामचंद्रांनी लंकेला जाण्यासाठी मार्ग द्यावा अशी समुद्राला विनंती केली होती, परंतु समुद्राने त्याला प्रतिसाद दिला नाही आणि त्यावेळी रामचंद्र अतिशय रागवले होते. या श्लोकामध्ये आचार्य म्हणतात की जो समुद्रावर रागवलेला नाही, अत्यंत आदराने आवाहन करूनही समुद्रदेवता समोर न आल्याने जो क्रुद्ध झालेला नाही, ज्याचा प्रताप सर्वांना वंदनीय नाही, ज्याच्या पराक्रमाला सर्वजण वंदन करीत नाहीत, जो लक्ष्मणाच्या शिवाय बाहेर गेलाय, म्हणजे बाहेर जाताना बाहेर पडताना ज्याच्याबरोबर लक्ष्मण नाही, जो मंदहास्याने शोभत नाही, ज्यांनी दंडकारण्य ओलांडलं नाही, जो अखंड ज्ञान स्थितीत नाही आणि ज्यांनी तत्वाचा बोध आपल्या भक्तांना केलेला नाही, ज्याचं नाव राम नाही, ज्याच्या नावात राम ही अक्षर नाही, त्या देवाशी मला काय करायचंय? असे देव मला नको. अर्थात जो समुद्रावर रागवला, ज्याचा प्रताप वंदनीय आहे, प्रयाणाच्या वेळी जो लक्ष्मणासह आहे, जो मंदस्मिताने शोभून दिसतोय, ज्याने दंडकारण्याचा प्रवास केला आहे, जो अखंड ज्ञान स्थितीत आहे, जो भक्तांना ज्ञानाचा बोध करतो, अशा ज्याचं नाव राम आहे असंच दैवत मी भजतो, असं आचार्य म्हणतात. हे श्रीरामा, माझ्या सगळ्या निष्ठा केवळ तुझ्यापाशी आहेत. मी अनन्य गती आहे, अनन्य शरण तुला आलेलो आहे. एकनिष्ठ भक्ती, अनन्य शरणता या श्लोकामध्ये आचार्यांनी व्यक्त केली आहे. इथे अन्य देवतांचा अधिक्षेप अभिप्रेत नाही आहे, तर स्वतःचा जो देव आहे, स्वतःचं जे दैवत आहे, त्या दैवताविषयीची एकनिष्ठता, अनन्य शरणता व्यक्त झालेली आहे. पुढच्या श्लोकामध्ये आचार्य म्हणतात. हरे राम सीतापते रावणारे खरारे मुरारे सुरारे परेती लपंतन्नयन्तं सदा कालमेवं समालोकया लोकया शेषबंधो. हे हरिरूप श्रीरामा, हे हरे रामा, तू सीतापती आहेस. तुझं एकपत्नी व्रत अपूर्व आहे. तू रावणाचा नाश केला. ऋषींना छळणाऱ्या खर नावाच्या राक्षसाला तू ठार केलंस. तू मुरारी, तू असुरारी, असुरांचा शत्रू आहेस आणि तू अत्यंत श्रेष्ठ आहेस, पर आहेस. अशा हे परमेश्वरा, तुझ्या नामजपामध्येच, तुझा नामजप करीतच मी आयुष्य जगतोय, माझा काळ मी व्यतीत करतोय. हे शेषबंधो, हे लक्ष्मणाच्या बंधू असलेल्या श्रीरामा, माझ्याकडे कृपापूर्ण दृष्टीने तू पहा, असं मागणं आचार्यांनी या श्लोकामध्ये रामचंद्रांकडे मागितलं आहे. 27व्या श्लोकामध्ये आचार्य म्हणतात.
नमस्ते सुमित्रा सुपुत्राभिवन्द्य नमस्ते सदा कैकयी नन्दनेड्य नमस्ते सदा वानराधीशवन्द्य नमस्ते नमस्ते सदा रामचंद्र. सुमित्रेचा सुपुत्र म्हणजे लक्ष्मण, ज्याला नेहमी वंदन करतो, अशा रामचंद्रा, तुला माझा नमस्कार असो. कैकेयी नंदन भरत, ज्याची सदैव स्तुती करतो, अशा प्रभू रामा, मी तुला नमस्कार करतो. वानराधीश हनुमान, ज्याला वंदन करतो, सदैव नमस्कार करतो, अशा रामचंद्रा, तुला माझा नमस्कार असो. हे रामचंद्रा, मी वारंवार अखंड तुला नमस्कार करतो. अशी अनन्य भक्ती या श्लोकामध्ये व्यक्त झाली आहे. 28वा श्लोक असा आहे. प्रसीद प्रसीद प्रचंड प्रताप प्रसीद प्रसीद प्रचंडारिकाल प्रसीद प्रसीद प्रपन्नानुकंपिन प्रसीद प्रसीद प्रभो रामचंद्र. रामचंद्रांच्या गुणांचं वर्णन केलं आहे आणि हे रामचंद्रा, तू माझ्यावर कृपा कर असं म्हटलंय. हे प्रचंड प्रतापी रामचंद्रा, तू माझ्यावर प्रसन्न हो. हे शत्रूंचा भयंकर काल असणाऱ्या रामा, तू माझ्यावर प्रसन्न हो. जे तुला शरण आले आहे त्यांच्याविषयी अनुकंपा असणाऱ्या, शरणागत वत्सल असणाऱ्या रामा, तू माझ्यावर कृपा कर. हे प्रभू रामचंद्रा, तू माझ्यावर प्रसन्न हो, माझ्यावर कृपा कर, असं अनन्य भक्तीने पुन्हा पुन्हा रामचंद्रांकडे प्रार्थना आचार्य करतात. 29वा श्लोक असा आहे. भुजंग प्रयातं परं वेदसारं मुदा रामचंद्रस्य भक्त्या च नित्यं पठन् संततं चिन्तयन् स्वान्तरंगे स एव स्वयं रामचंद्रस्य धन्यः. या स्तोत्राची रचना भुजंग प्रयात या अत्यंत प्रसन्न अशा वृत्तामध्ये केलेली आहे. हे स्तोत्र श्रेष्ठ असं वेदांचं सार आहे. या स्तोत्राचं जो रामचंद्रांवरच्या भक्तीने नित्य अत्यंत प्रेमाने याचं सतत पठन करतो, आपल्या अंतरंगामध्ये या स्तोत्राचं चिंतन करतो. आचार्य म्हणतात की प्रभू रामचंद्राची या स्तोत्राने अत्यंत प्रेमाने, नेमाने आणि सतत जो स्तुती करेल आणि अंतरंगामध्ये या स्तोत्राचं चिंतन करेल, तो स्वतःच रामचंद्र स्वरूप होऊन जाईल, रामरूप होईल आणि तो खरोखर धन्य होईल. अशी फलश्रुती या श्लोकामध्ये आचार्यांनी आपल्याला सांगितली आहे. आणि या स्तोत्राचा नित्य पाठ करावा, त्याचं चिंतन करावं. अतिशय प्रेमाने, रामचंद्रांवरच्या भक्तीने या स्तोत्राचा नित्य पाठ करावा. रामस्वरूपाला प्राप्त व्हावं आणि जीवन धन्य करावं, असं आचार्य आपल्याला सांगतात आहे. अशा प्रकारे अत्यंत सुंदर असणारं हे स्तोत्र या ठिकाणी संपूर्ण झालं. इति श्रीमच्छंकराचार्यकृतं श्रीरामभुजंगप्रयातस्तोत्रं संपूर्णं.
श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु।